आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते नसीम खान आहेत। सर, तुम्ही जात होतात आता आंदोलनासाठी। आज मुंबई काँग्रेसकडून आंदोलन होतं, पण काय काय झालं? म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडलेले आहात पण बाहेर नाही पडले, नेमकं काय झालं? हे बघा, ह्या लोकशाहीचा गला घोटण्याचं काम महायुती सरकारच्या या राज्यामध्ये चालू आहे। आपण बघितलं की मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कसा प्रकारचा पडला, महाराजांचा अपमान झाला, महाराष्ट्राची जनता, करोडो जनता लोकांचं खूप ह्याच्यामध्ये लोक निराश झालेले आहेत, लोक रोषमध्ये आहेत आणि अशा प्रकारच्या ती घटनाचा निषेध करण्यासाठी, दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशाचे पंतप्रधान जे आहेत ते आज मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांचं लक्ष भेदण्यासाठी आम्ही सगळे आज जात होतो आणि महायुती सरकार ज्याप्रमाणे प्रत्येक नेत्यांच्या घरी पोलीसचा गैरवापर करून पोलीस फाटा पाठवून थांबवण्याचं काम करतायत, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करतायत। आम्ही तर महाराजांचा मान सन्मान स्वाभिमान वाचवण्याचा लढा लढतो या राज्यामध्ये आणि महायुती सरकार ह्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करतायत। तुम्हाला पण पोलिसांनी रोखले का? काही नोटीस किंवा काय असं काय दिलं? तोच मी पोलिसांना तोच विचारतोय की काय नोटीस आहे का, कुठल्या नियमाप्रमाणे तुम्ही आम्हाला थांबवतायत, घरातून बाहेर का पडू देत नाही आम्हाला? अशा प्रकारचा एवढा मोठा पोलीसचा ताफा घेऊन आणि नेत्यांना थांबवण्याचं काम, आणि आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय। लोकशाहीच्या माध्यमातून एखाद गोष्टीचा निषेध करण्यासाठी जर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असाल तर आम्हाला त्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न महाविकास या महायुती सरकारच्या वतीने होत आहे। हा निषेधार्थ आहे। अशा ह्या राज्यामध्ये होऊ देणार नाही। आम्ही लढा देणार आहोत, लढत राहणार आहोत जोपर्यंत या देशाची, या राज्याची लोकशाही आणि महाराजांचा मान आणि स्वाभिमान, आमचा मान स्वाभिमान आहे, तो महाराज आमचे मान आणि स्वाभिमान आहेत आणि त्यांचा जर अपमान होत असेल वारंवार या राज्यामध्ये तर आम्ही काँग्रेस पक्ष अजिबात महाविकास आघाडी सहन करणार नाही हा निश्चितपणे आमचं ठरतं। वर्षा गायकवाड यांना देखील पोलिसांनी घरामध्येच थांबवून ठेवलेलं आहे, त्यांना देखील घराच्या बाहेर पडताना पोलिसांनी रोखलेलं आहे। काय वाटतं, सगळेच काँग्रेसच्या नेत्यांना अशा प्रकारे रोखून एक प्रकारे दादागिरी किंवा हुकुमशाही करण्यात येते का? ही दादागिरी हुकुमशाहीपेक्षा ही डिक्टेटरशिप आहे। अंग्रेजांच्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत नव्हत्या जशी आता महायुतीच्या सरकार काळात होतोय। आज वर्षा गायकवाड असतील, भाई जगताप असतील, जेवढे नेते आम्ही सगळे आणि काँग्रेसचे एक एक कार्यकर्ता त्यांच्या घरी थांबवण्याचं काम, जे आंदोलनासाठी जात होते त्यांना थांबवून त्यांना डिटेन करण्याचं काम पोलिसांच्या मार्फत होत आहे। कुठल्या नियमाप्रमाणे होत आहेत? नियम कायदा या देशामध्ये संविधान आहे की नाही आहे? या महाराष्ट्रामध्ये ठोकशाही चालू आहे का? अशी ठोकशाहीला ठोकून काढणारी महाराष्ट्राची जनता 60 दिवसानंतर खबरदार राहायला पाहिजे यांना। ही आम्ही सहन करणार नाही आणि सहन करण्यासारखी गोष्टी नाही आहे। महाराजांचा अपमान महाराष्ट्राची जनता आम्ही सगळे कधी सहन करणार नाही। छत्रपती शिवाजी आपण पाहताय नसीम त्यांच्याबरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यांच्या घराच्या खालीच रोखून ठेवलेलं आहे, घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही आहे आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या नसीम खान यांच्या घरीच आहेत। फक्त नसीम खान यांना देखील कोणतीही नोटीस न देता काही पोलिसांनी रोखल्यामुळे संताप व्यक्त केला होता। सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांना आज घराच्या खालीच त्यांना थांबून ठेवण्यात येते, घराच्या बाहेर पडू दिले जात नाही आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।